माझे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शीव, इयत्ता दुसरी. माझ्या गोष्टीचे नाव आहे भित्रा ससा. एक होता ससा, तो खूप भित्रा होता. वारा आला तरी घाबरायचा. झाडाची पाने हलली तर ढग गडगडले की बुरात जाऊन लपून बसायचा. एके दिवशी गंमत झाली. जोराचा वारा सुटला. झाडाचे एक पान सशाच्या पाठीवर टपकन टपकले. सशाला वाटले की आपल्या पाठीवर आभाळ पडले. तो सैरावैरा धावू लागला. पुढे त्याला एक हरीण मिळाले. हरीण म्हणाले, सशा सशा काय झाले रे, तू असा का पळतोस? ससा म्हणाला, आभाळ पडले. ते ऐकून हरीणही घाबरले. त्याच्यासोबत तेही पळू लागले. पुढे त्याला एक माकड भेटला. तो म्हणाला, हरीण काय झाले रे, तुम्ही असे का पळता? हरीण म्हणाले, अरे बाबा, आभाळ पडले. ते ऐकून माकडही घाबरले. त्यांच्या दोघांसोबत तेही पळू लागले. पुढे त्यांना एक सिंह भेटला. तो माकडाला म्हणाला, माकडा काय झाले, तू असा का पळतोस? माकड म्हणाला, महाराज आभाळ पडले, तुम्हीही पळा. आधी आपला जीव वाचवा. सिंह घाबरला नाही. तो माकडाला दरडावून म्हणाला, आभाळ पडले असे कोण म्हणते? माकड म्हणाले, मी नाही असे हरीण म्हणते. हरीण म्हणाले, मी नाही असे ससा म्हणते. ससा म्हणाला, होय महाराज, माझ्या पाठीवर आभाळ पडले. सिंह म्हणाला, तुझ्या पाठीवर आभाळ पडले ना, मग मला दाखव बरं. सशाने मागे वळून पाहिले, पण आभाळ कुठेच दिसेना. शेजारची पजिती पाऊल. सिंह खो खो हसू लागला. माकड आणि हरिणी हसू लागले. त्यांची हसरे ऐकून ससा आणखीनच घाबरला. तो बिळात जाऊन लपून बसला.